आता बातमी पुण्यामधनं आहे। पुण्यातले बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडालेली आहे। एक व्हिडिओ जारी करत त्यांनी नंतर आत्महत्या केल्याचं समोर येतं। खलील शेख हे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत व्यावसायिक भागीदार होते। वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करतोय असं त्यांनी आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओत म्हटलं। आर्थिक अडचणींकडे रवींद्र धंगेकर दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधकाम प्रकल्प उभारण्याकरता धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह आणखी 4 भागीदारांनी मिळून उत्कर्ष असोसिएट नावाची कंपनी स्थापन केली होती। मात्र वक्फ बोर्डाकडून स्थगिती मिळाल्यानं बांधकाम सुरू होऊ शकलं नाही, त्यामुळे 50 लाख रुपये अडकले असं शेख यांनी व्हिडिओत म्हटलं। 4 भागीदारांपैकी एक बाळा शेडगे पैसे देत नाहीत आणि धमकावतात असा आरोपही आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओत त्यांनी केलेला आहे। कर्जबाजारी झालेल्या खलील यांनी राहत्या घरी गळफास घेतला। उत्कर्षा कंपनी याचे पार्टनर दंगेकरची मिसेस, बाळासाहेब शेडगेची मिसेस, सुनील आहेरचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गौडा हे स्वतः पार्टनर आहेत। पर माझे यांनी एक बिल घेतलेलं आहे, त्याचे बिलाचं पेमेंट आहे 20 लाख रुपये, तो दिले नाही आणि 2 बिलं यांनी घेतलेले नाहीत। असे त्या 2 बिलाचं पेमेंट आहे 15-15 30 लाख रुपये, असे यांच्याकडून टोटल येणं आहे 50 लाख रुपये। मी 3 वर्षानं ह्या 50 लाखाचं 4% याज भरत आहे। याजाकडून कुणाकडून पैसे घेतलेत हे बी त्यांनी माहीत आहे। पहिलं मी याजानं पैसे घेतले होते संजू तिकवण्याकडून 4% आणि 5%। तो या सगळ्यानंतर आता रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया आलेली आहे। खलील शेखला आपण भेटलोच नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे, पाहूया। मी खलील शेखचा तो जो आहे तो व्हिडिओ बघितलाय, तो फक्त म्हणतो पार्टनर आहे आणि धंगेकर आणि रघु गौडा यांचा ह्याच्यामध्ये कुठेही रोल दिसत, म्हणजे ते साईटवर येत नव्हते। मी जलीलला कधी भेटलो नाही आणि चेकचे व्यवहार सगळे उत्कृष्टमधनं होत होते। त्याच्यामध्ये आम्ही 2025ला त्याच्यामधनं माघार घेतली। मी आता जवळजवळ 200 वर्ष चालू आहे आणि ती ह्याच्यासाठी घेतली की माझ्यामुळं ह्या लोकांच्या घरावर तुळशीपत्र यायला नको आणि माझ्याच चुकीमुळं, म्हणजे मी आमदार झालो, पुणेकरांनी मला आमदार केलं आणि त्याची सगळं भोगाची काळ, हा मृत्यू हा राजकारणातनं झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।